ह्या आहेत ठाण्यातल्या रिक्षा चालवणाऱ्या महिला आणि आत्ता आम्ही एका मॉलमधून आलो बाहेर आणि ह्यांच्या रिक्षात बसतो. यांनी रिक्षा खूप छान चालवली. मला फार कुतूहल आहे, तर त्यांना मी थोडे प्रश्न विचारते. ताई, तुमचं नाव काय? माझं नाव चैताली वाघमारे. आणि तुम्ही केव्हापासून रिक्षा चालवता? मी आता 1 वर्ष झालं चालवते. आणि तुम्हाला मुलं वगैरे किती? मला 2 मुली आणि 1 मुलगा. मग सकाळी तुम्ही किती वाजता येता इथं रिक्षा चालवायला? सकाळी 8 ते 1 आणि नंतर 5 वाजता 5 ते 9. 5 ते 9. आणि मग तुम्ही रिक्षा चालवताना वगैरे काही चुकलं वगैरे किंवा काय, आणि पुरुष रिक्षा चालवतात, तर त्यावेळेस तुम्हाला मग तुमचं आणि पुरुष असं काय होतं का वादविवाद रस्त्यानं? भरपूर वाद होतात. ते लोक ना असे बोलतात की घरी बसून चपात्या करायच्या, तर हे रिक्षा कशाला चालवतात बायका? मग तुम्ही वरडता का? तुम्ही मग भांडणं होतात का? मग त्यावेळेस भीती नाही वाटत की आपण एकटे महिला आहे, आता इथं पुरुष खूप आहेत ना, मदतीला पुरुष पण येतात मदतीला आणि महिला पण काय तिला बोलतो कशाला त्या लेडीजला तसं? हा, म्हणजे सहकार्य संसारासाठीच करतात ना बायका पण, का ते काय कमवाय मुलं बाळ सोडून घरचं करूनच येतात. म्हणजे असं सहकार्याची भावना असेल पुरुषांची, आपण काम करतोय तिथं, तर छान वाटतं. छान वाटतं. आता आपण मुला बाळासाठीच करतो ना एवढं. आपल्याला काय हवंच आहे का घरच्या चपात्या सोडून? ते करून आपण हे पण करतो. आणि मग तुमच्या बरोबर तुमची म्हणजे तुम्ही असं कसं काय तुम्ही रिक्षा चालवायला लागला? सुरुवात कशी वाटलं मनात? पहिलं घर काम करायचंय, नंतर एक माझी मैत्रीण आहे रुपाली साळुंके, ती पण रिक्षा चालवते. ती 1-2 वर्ष झाले चालवते. मग ती बोलली ही काम करण्यापेक्षा हे चालव. जी घरची म्हणजे तुम्ही घरातली धुणं भांडे वगैरे असं फरशी पुसायची, हा, मग ती कामं करण्यापेक्षा ही एक काम कर म्हणली. हा, मग त्यांनी मग मला लावलं शिकायला. हा, मी शिकले. मग रिक्षा कुठं तुम्ही शिकला? मी शिकले इथं कोरम मॉल आहे ना. हा, मग ते रिक्षा चालवायला शिकवतात का? ड्रायव्हिंग स्कूल आहे. हा, मग त्यानंतर तुम्ही मग आता स्वतःची रिक्षा आहे का तुमची? हो, घेतली. आधी शिपवर चालवली 8 महिने, आता घेतली स्वतः. म्हणजे ती कामं नको मग हे तुम्हाला छान वाटते का? आता हे मग पण छान वाटतं, पण ते पण मी करते अजून 2, कारण ते जुने आहेत ना खूप, 10 वर्षाचे. ती कामं म्हणजे ती पण घरगुती कामं करून रिक्षा चालवायला येतात तुम्ही? घरचं पण करते आणि घरातलं स्वतःच करते. बघा किती म्हणजे स्त्रियांचं असते संसारासाठी धडपड. आता ते कसं सोडणार आपण? 10 वर्ष झालं त्यांनी पण आपल्याला मदत केलेली आहे, म्हणून मग ते सोडत नाही मी काम. चांगले घरातले सारखे आहेत. होय ना, म्हणजे माणुसकी पण आहे आणि सगळंच तुमच्याकडं, आणि काय म्हणतात जिद्द पण आहे काहीतरी करायची, करून दाखवायची. आपल्याला होतं की अर्ध्यातनं सोडून जावं लागतं कामाला, कधी लॉस पण होतं, पण जाऊ द्या आता माणुसकीसाठी तेवढं. आणि हे काय बरं, मग हे रिक्षा तुम्ही चालवता त्यावेळेस असं म्हणजे काय असं प्रॉब्लेम अडचणी कधी आल्यात का काय अशा? कधी कधी येते अडचण, असं कधी काय टायर पंक्चर होतं, कधी पण येतात धावून ना, अशी येतात रिक्षावाले. मग तुम्ही रिक्षा चालवता तेव्हा असे सगळे जेंट्स बसले रिक्षात, तर असं भीती वाटते का? मी रिक्षा चालवते एकटी लेडीज आणि असं रात्रीचं वगैरे? कधी कधी असतात एवढी ती बोलतात जास्त, मग आपण थोडं वरडून बोलायचं, इथं सोडीन उतरेन असं बोललं ना, मग ती गप्प बसतात. नाहीतर अशी इतर चांगली. म्हणजे असा वेगळा अनुभव कुणी छेड काढली किंवा काय असं नाही ना? म्हणजे चांगलं आहे. अजून तरी एकदा पण नाही. म्हणजे ठाण्यामध्ये महिलांना संरक्षण आहे चांगलं म्हणजे म्हणायचं नाही. शक्यतो बोलतच नाहीत काय, होय ना? कारण ठाण्यात जरा थोडस हे ना, खूप बायका आहेत भरपूर रिक्षा चालवणारे. बर बर. नाही, मी पण कशी सातारावरून आले, मला हे सगळं नवीन आणि छान वाटलं की असं अरे मस्त वाटलं, म्हणून मग असं कुतूहलाने मला तुम्हाला काही थोडे प्रश्न विचारावेसे वाटले. आणि मिस्टरांचं काय म्हणणं? मग मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर हाऊसकीपिंगचं काम करतात. होय का? मग त्यांना तुम्ही रिक्षा चालवता भारी वाटतं का? माझी बायको रिक्षा चालवती. हा, वाटतं. पहिलं वाटायचं नको, पण आता काय नाही होलं. आणि हो, सगळं बघून करतो ना. आता तुमची मुलं किती, म्हणजे कितवीला आहेत आता तुमची मुलं? एक 13वीला आहे आणि एक 11वीला. या 13वीला तुम्ही छान स्वतःला मेंटेन केलंय, लहान वाटतंय. लवकर. होय का? हा हा, चालतंय. मुलांना पण कौतुक वाटत असेल. चालतंय, ठीक आहे. हा, छान.